श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात. श्री व्यंकटपतीच्या व श्री लक्ष्मी देवीच्या पूजा आदी सेवेकरिता श्री गुरूंनी काही भाविक लोकांना तेथे कायम ठेवले. तेथील सेवेकऱ्यांनी विशिष्ट प्रकाराने वागावे म्हणून त्यांनी त्यांना काही नियम घालून दिले. एवढ्यावरच न थांबता स्वतः तेथे राहून त्या नियमावर हुकूम त्यांनी आचरण करून दाखविले. त्या नियमांचा तपशील असा आहे. रोज अरुणोदयापूर्वी उठून प्रातस्मरण व मुखमार्जनादी संपवून देवाच्या शय्यागृहाजवळ यावे. सुस्वर कंठाने उठी उठी हे पद चौघडादी वाद्यांच्या गजरात म्हणून देवाला जागे करून मग गाभाऱ्याचे दार उघडावे. त्यानंतर देऊळ स्वच्छ झाडून सारवून रंगावलीने सुशोभित करावे. नंतर देवाला काकड आरती करावी. काकड आरती संपताच सगळ्यांनी मिळून जय राम सीताराम म्हणून देवळाभोवती 5 प्रदक्षिणा घालाव्यात. त्यानंतर क्रमाने श्री मारुती, श्री देवी, श्री गोविंदराज, श्री वराह, श्री शंकर, श्री सद्गुरू, श्री दत्तात्रय, श्री गणपती अशा सर्व देवांच्या दर्शनास जावे. मुखाने अखंड श्रीराम नामस्मरण करीत जावे. या कार्यक्रमाच्या वेळी एकाने पुढे जाऊन प्रत्येक ठिकाणी लोटून सारवून रांगोळी घालावी व बाकीच्यांनी क्रमाने सर्व देवांची काकड आरती करावी. इतका कार्यक्रम पार पडल्यानंतर राम राम म्हणत मळ्यात जाऊन फुले तुळशी काढून आणाव्यात. देवाच्या सकल पूजा साहित्याची यथासांग सिद्धता करून आंघोळ करावी. संध्यादी नित्यकर्म पुरे करून देवावरील निर्माल्य वस्त्रालंकार काढून पंचामृताने व सुगंधी तेलाने स्नपन करून अभिषेक करावा. शुद्ध व स्वच्छ अशा वस्त्राने देव पुसून कोरडा करावा. गंधलेपन करून वस्त्रालंकार घालून पुष्पमालांनी देवास सजवावा. हा कार्यक्रम मध्यान्ही 12 वाजण्याच्या आत संपला पाहिजे. त्यानंतर धूपदीप ओवाळून शिजविलेले सर्व अन्न अगोदरच देवापुढे सारवून रांगोळी घातलेल्या जागी ठेवावे आणि महानैवेद्य दाखवावा. त्यानंतर क्रमाने श्री गणपती, श्री मारुती, श्री सद्गुरू यांची आरती करावी. दरम्यानच्या काळात भोवताली असलेल्या श्री मारुती, श्री देवी वगैरे सर्व देवळात जाऊन पूजा उरकून यावे. सर्व देवांची पूजा झाल्यानंतर तीर्थप्राशन करावे व आलेल्या अतिथी अभ्यागतांचे बरोबर भगवंताचे स्मरण करीत भोजन करावे. भोजनोत्तर थोडी विश्रांती घेऊन संध्याकाळी 4 वाजता नित्यनेम आटपून 5 ते 6 वाजेपर्यंत देवापुढे बसून राम राम म्हणावे. संध्या समय होताच हातपाय धुवून भोवतालच्या देवळात जाऊन आरती करून यावे. त्यानंतर सायं संध्या करून सगळ्यांनी मिळून देवापुढे बसून भजनी पद्धतीने भजन करावे. भजन सुमारे 2 तासापर्यंत करावे. नंतर देवाला धूप दीप नैवेद्य करून मागे सांगितल्याप्रमाणे क्रमाने आरती करावी. पद्धतीप्रमाणे सर्व सेवा स्तोत्रपाठ म्हणून देवाला शेजारती करून झोपवावे. हे झाल्यानंतर तीर्थप्रसाद घेऊन सगळ्यांनी मिळून जेवण करावे. भोजनोत्तर परमार्थासंबंधी चर्चा करून 10 वाजल्यानंतर भगवंताचे ध्यान करता करता विश्रांती घ्यावी. आयुष्य वाया न घालविता सदा सर्वदा रामनामात असावे. हाच या सर्वाचा इत्यर्थ नाही का? श्री गुरूंनी आखून दिलेली दैनंदिन पद्धती आस्थागायत अव्याहत चालू असलेली दिसते. ती श्री गुरूंच्या तपोबलाच्या जोरावरच नव्हे काय? आमच्यासारख्या मतिमंद पामरांच्या इच्छेने ती चालू राहणे अशक्य आहे. कारण ठरविलेली कोणतीही साधी गोष्ट ओळीने 3 दिवस देखील सुव्यवस्थितपणे आम्हास पार पाडता येत नाही. याचा पदोपदी आपण अनुभव घेतच असतो. पूर्वी याच व्यंकटपुरी कोणीही मनुष्य काही तासांपेक्षा जास्त तेथे स्थिरावत नसे. मग वस्ती करण्याचे नावच नको. तेच व्यंकटापुरास भूवैकुंठाची शोभा प्राप्त झाली आहे. यास कारणीभूत श्री गुरु, त्यांचे तपोबल, त्यांनी लोकांच्या मनात विश्वास निर्माण होण्यासाठी घेतलेले परिश्रम व त्यांचे शुद्ध व सदाचरणी आचरण हेच होय. त्यामुळे मुमुक्षूंना श्री व्यंकटपूर क्षेत्र हे नवविध भक्तीचे माहेरघर वाटत असल्यास
तसेच साधकांना निवांतपणे आपले साधन चालू ठेवून मोक्षप्राप्ती करून घेण्याचे अत्युत्तम स्थान वाटल्यास नवल काय. या सुंदर भव्य मंदिराचे व त्यातील स्वयंभू श्री व्यंकटपती व श्री लक्ष्मी यांचे दर्शन घडण्यास खरोखरच भाग्य असले पाहिजे. कसल्याही नास्तिकाचे या दर्शनाने हृदय परिवर्तन होऊन त्यांच्या मनात भक्ती विश्वास ठाण मांडल्याशिवाय राहणार नाही. या स्थानात अशी काही आकर्षक शक्ती आहे की एकदा पाहिल्यानंतर पुन्हा पुन्हा तेथे जाण्याची इच्छा लोकांच्या मनात बळावल्याखेरीज राहत नाही. श्री शृंगेरी कुडली मठाचे जगद्गुरू श्री शंकर भारती स्वामी यांनी या रम्यस्थळी एका चातुर्मासात 4 महिने मुक्काम ठेवला होता. श्री गुरूंनी त्यांची व्यवस्थाही चोख ठेवली होती. संतोषित होऊन त्यांनी श्री गुरूंची प्रशंसा केली व नित्यपूजा नैवेद्य नंदादीपासाठी काही जमिनी व संस्थानाकडून दरसाल काही रोख रक्कम श्री गुरूंना दान दिली. असो. साधक हो, तुंगभद्रेच्या वाळवंटात अश्वत्थपूर येथील मंडळी परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांच्या पायावर लोळू लागली. काय पाहिजे, काय झाले असे विचारता, आमचा उद्धार करा, आम्ही गरीब मागासलेले, उद्धाराचा मार्ग आम्हास मुळीच माहीत नाही. आमच्या गावी येऊन देवस्थान बांधवून श्रीरामाची स्थापना आपल्या हाताने केली पाहिजे, अशी विनंती त्या अश्वत्थपूरच्या मंडळींनी केली. त्यावर परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांनी काय आश्वासन दिले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.